भय करा विघ्नादि दोषारा सबंध जड जीव तारुण्यावरा पूता कृता हे दरा दातारा करुणा करा वरमती द्यावे विभो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की जय। या ठिकाणी मानव परमार्ग अध्ययन मंदिर द्वारा आयोजित संपन्न होत असलेला आजचा हा 40वा वर्धापन दिन सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वांना लाभलेले असे महाराष्ट्र अधिकरण, ज्यांची या पंथावर, ज्यांची या मानवा संप्रदायावर अर्ध्या कुळावर सत्ता आहे, असे मानवा पंथाचे असलेले उपाध्ये कुळाचार्य आचार्य परवर परमपूजनीय परममहंत वर्धनस्थ मोठे बाबाजी, तसेच या सभेला ज्यांची खरी प्रामुख्याने प्रमुख व्याख्याते म्हणून या ठिकाणी लाभलेली आहे, असे परमपूजनीय परममहंत बुधव्यास बाबाजी दर्यापूरकर, ज्यांचं आम्हाला नेहमी आमच्या अंजनगाव वासियांना तसेच परिसरातील लोकांना नेहमी मार्गदर्शन होत असते, असे परमपूजनीय परममहंत बुधव्यास बाबाजी दर्यापूरकर, जसे त्यांचं प्रमुख व्याख्यान ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय नितीनराज दादाजी बानकर, जसेच मंचकावर ज्यांची दरवर्षीप्रमाणे प्रामुख्याने उपस्थिती असते, असे परमपूजनीय परममहंत आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी कपाटे, तसेच परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय महंत अळसपूरकर बाबाजी महानुभाव, तसेच परमपूजनीय परमहंत मुकुंदराज बाबा शास्त्री महानुभाव, या सभेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व आचार्यगण, संत, महंत, तपस्विनी आणि भिक्षुक आणि माझ्या सर्व बालमित्रांनो, ज्यांनी या खरोखर सभेचं सूत्रचन संचलन केलं, असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसतमुख असते आणि त्यांच्या नावातच अशी प्रसन्नता आहे, आणि म्हणून असे प्रसन्न मुनी बाबाजी खाबनीकर, या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांचा महानुभाव संप्रदाय गाढा अभ्यासक आहे, असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री डॉक्टर दादाजी, तसेच असे या ठिकाणी जे नेहमी आमच्या संपर्कात असतात, नेहमी सातत्याने या नागपूर जिल्ह्याला, ज्यांचं खरोखर काही वर्षानंतर अगोदरी त्यांचं मार्गदर्शन होतं, पण ज्यावेळेस करंभाडला ते आले, ज्यावेळेस मला सुद्धा आनंद झाला आणि आमच्या परिसरातील त्या करंभाड परिसरातील सर्व भेंगर परिवारांना, गावातील ग्रामस्थांना आनंद झाला, आणि म्हणून या ठिकाणी ज्यांची खरोखर प्रामुख्याने उपस्थिती आहे, असे परमपूजनीय परम आदरणीय अजय दादाजी वाकीकर, अत्यंत महत्वपूर्ण वर्धापन दिन सोहळा, गेल्या 40 वर्षापासून चालत असलेला हा वर्धापन दिन सोहळा, या सोहळ्याला माझी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती लाभत आहे। अनेक वर्षापासून हा सोहळा ऐकत असतो, ऐकत आहो, अनुभवत आहो। अनेक वर्धापन दिन सोहळे साजरे होतात संपूर्ण मानवा संप्रदायामध्ये, पण यामध्ये हा जो वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, हा आगळा वेगळा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे। अनेक वर्धापन दिन होतात, त्या ठिकाणी प्रामुख्याने अनेक व्याख्यात्यांची उपस्थिती त्या ठिकाणी लाभते, त्या प्रबोधनातून आम्हाला खूप मार्गदर्शन भेटते, पण या वर्धापन दिन सोहळ्याला कमी वेळात आणि काही वेळात आम्हाला अत्यंत चांगल्यापणाने या ठिकाणी मार्गदर्शन मिळते। आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अजय दादांनी सांगितलं, खरोखर धर्म सांभाळण्याचं जे काम केलेलं आहे,
असे माननीय श्री डॉक्टर कैवल्यवासी राबोजी मेश्राम अत्यंत महत्वपूर्ण मानवांच्या तत्वज्ञानावर ज्यांचा खरोखर अभ्यास आहे, त्यांचे ज्या वेळेस आम्ही पुस्तकं पठन मनन चिंतन करण्याचा ज्या वेळेस अभ्यासाला आम्ही प्रयत्न करतो त्या वेळेस असं मन भरून जाते. काय त्यावेळेची परिस्थिती असेल, काय त्यांच्यावर असा आघात झाला असेल, काय त्यांनी धर्म सांभाळला असेल. दादांनी चांगलं सांगितलं. दादा म्हणू लागले 10 किलोमीटर या ठिकाणावरून जायचे आणि बोलू लागले, अरे बाबांनी धर्म सोडू नका. खरंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण धर्म सांभाळला पाहिजे. आपण आतापर्यंत धर्म सांभाळतच आलो, पण पुढे सुद्धा आपल्या जीवनामध्ये धर्म सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्व लोकांनी धर्म सांभाळला, तो आपल्यापर्यंत आणला. तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञान देऊनी, जसं परमेश्वर म्हणतात ज्ञान देऊनी उद्धरिती, ज्ञानदेवने सुद्धा आपल्या जीवाचा उद्धार आतापर्यंत त्या पूर्वजांनी केला, पण आपलाही सुद्धा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी तर असा हा मोठा भव्य दिव्य असा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आतापर्यंत या मंदिरामधून जे काही पोथी प्रवचने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री नितीन दादाजी बांदकर बाबांचं नेहमी सतत या ठिकाणी मार्गदर्शन असते. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आमचे अजयदादांचं या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन चालत असते. त्यांच्या भजनाची लय, त्यांनी भजन म्हटलं, सुंदर असं भजन म्हटलं असतं, अत्यंत मनाला आवडलं. आमचा नवयुवक असलेला हा जे भजनी मंडळ आहे, त्यांच्या आवाजात गोडवा आहे. त्यांनी थोडं जरी भजन म्हटलं, एक जरी भजन म्हटलं, कडवं जरी म्हटलं तरी परमेश्वराच्या भक्तीकडे, परमेश्वराच्या उद्धरण्याच्या दिशेकडे जाणारं ते भजन आहे. आपण ते ऐकत राहा. तुम्ही पाहत आहे भजन पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर सुंदर असे आपल्या चेहऱ्यावरची जी आपलं जी सुंदरता असते, ती सुंदरता तर निघून जातेच जाते, पण परमेश्वराच्या अंतर्मनात, परमेश्वराच्या नामस्मरणात आपण तल्लीन होतो. खरं भजन की प्रभू की भक्ती हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि भजन हे आपल्या जीवनामध्ये असल्याच गेलं पाहिजे, आपण म्हटल्याच गेलं पाहिजे. भजन असो, कधी काळी आपल्या जीवनामध्ये आपण एकांत अवस्थेत असताना, आपण हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये एकांत मध्ये असताना आपण कुठेतरी प्रभू नामाचा जयकार केला पाहिजे. त्यासाठी हे भजन असते. बाबांनी जे भक्तिगीत माला तयार केलेली आहे, मी परमार्ग अध्ययन मंदिराची भक्तिगीत जी माला आपण तयार केलेली आहे, ती अत्यंत सुंदर अशी रचना आहे. बाबांनी मला 1-2 वेळा पाठवल्या सुद्धा काही रचना तयार करून, असं सुंदर भजन आहे म्हणे. मी पाहिलं बाबांची रचना अत्यंत सुंदर आहे, जी परमेश्वराच्या भक्तीकडे घेऊन जाणारी आहे. खरोखर हा जो वर्धापन दिन सोहळा होत आहे, बाबांच्या आठवणी, कैवल्यवासी राबो मेश्रामच्या आठवणी, तुम्ही आम्ही धर्म कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे ह्या आठवणी दादांनी सांगितलेल्या आहे. त्या आठवणी पाहून आमच्या सुद्धा तरुणांना एक प्रकारचं एक अंतःकरण दाटून येते. आपण हे सुद्धा त्यांनी जर परमार्गासाठी, धर्मासाठी जर एवढं कैवल्यवासी राबो मेश्राम यांनी केलेलं आहे, आपले सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. आपण फार कर्तव्य केलं पाहिजे. आपण तर आपला धर्म सांभाळतोच, पण आपल्या मुलांचा सुद्धा धर्म सांभाळला गेला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या अच्युत गोत्रियांचा सुद्धा धर्म आपण सांभाळणं अत्यंत कर्तव्य आहे. देव म्हणतात आम्ही तर अनुसरलो, आम्ही तर म्हणतो आम्ही अनुसरलो, पण तुमच्या सुद्धा जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आमचे सुद्धा आचार्यगण सगळे परमेश्वराला अनुसरले, आमचा तर नक्कीच उद्धार होणारच आहे, कारण की आम्ही त्या परमेश्वराच्या मार्गावर राहतो. पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे की ज्ञान देऊन या सुद्धा जीवांचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी हा संपन्न होत असलेला असा एक वर्धापन दिन सोहळा आहे. आपल्या जीवनात आपण कधीही शून्य होऊन असलो पाहिजे. माझ्याजवळ काहीच नाही आहे, जे काही आहे ते परमेश्वराचं आहे. आमचे प्रसन्न मुनी दादा त्यांची सेवा पाहून, मन पाहून, त्यांची भक्ती पाहून आनंदाने मन भरून घेते. आजही आमचे असे जिल्हे आहे की साधू गेला कुकडे राहिला कुकडे, असे आजही आमचे अनेक असे जिल्हे आहे की त्या जिल्ह्यामध्ये साधूंचा मान नसतो, आदर नसतो, सत्कार नसतो. पण या परमार्ग अध्ययन मंदिरामध्ये आल्यानंतर एक प्रकारचा आगळा वेगळा आनंद आम्हाला निर्माण होतो. चाहे मग कोण्याही वेळेस या, चाहे मध्यंतरी या, कार्यक्रम असलाच पाहिजे असं त्याच वेळेस आदर सत्कार करतात असं नाही. पण ज्या वेळेस आलो त्या वेळेस बाबांनी चांगल्या पद्धतीनं
येणाऱ्या अच्युत गोत्र्यांचं, येणाऱ्या साधकांची बाबा अत्यंत आवडीनं व्यवस्था करतात. आपण तोच भाव घेणं अत्यंत महत्वाचं आहे. वर्धापन दिन सोहळा त्याचसाठी आपण साजरा करत असतो की या मंदिरातून आपण काय घेऊन चाललेलो आहोत. मंदिर आपण म्हणत आहे, अध्ययन मंदिर आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. मंदिर त्याचसाठी असते, आपल्या अंतकरणाला, आपल्या मनाला, आपल्या जीवाला धीर देण्याचं काम जे करत असत ते खरोखर मंदिर करत असते. आणि तेच अध्ययन मंदिर एवढ्या मोठ्या नागपूर शहरामध्ये एक प्रकारचं डोलावत आहे मंदिर. आणि मग या मंदिरातून आपण बरेच काही शिकलेलं आहे. आमची पिढी निघून गेलेली आहे. राबू मेश्रामनी सांगितलेले जे काही विचार आहेत तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतकरणामध्ये रुजलेले आहेत आणि ती परंपरा आपल्या जीवनामध्ये चालू ठेवावी असेच मी या ठिकाणी विनंती करतो. बोलायचं पुष्कळ असते, एक एक विषय जर आपण घेत बसलो वेळ पुष्कळ जाते आणि म्हणून आम्हाला गुरुजनांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. बाबा आम्ही एकाच जिल्ह्यात असतो. बाबा काल वडनेरला होते. काल काकड्याला बाबांची त्या ठिकाणी मीटिंग होती. कारण की वटेश्वर येथील श्री चक्रधर मंदिर, त्या मंदिराचं 7 आणि 8 ला वर्धापन आहे. मंदिराचं उद्घाटन सोहळा आणि श्री मूर्ती स्थापना उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि वडनेर भुजंगला. आणि मग त्या निमित्तानं आमच्या परिसरातील सगळ्यांना बाबांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन नेहमी राहत असते. आणि त्या निमित्तानं काल बाबांची बैठक होती. मला वाटलं बाबा काल अगोदरच निघून गेले, कारण की कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हटल्यानंतर लवकर पोहोचावं लागतो. आम्ही काही विशेष अतिथी नसल्यासारखे वेळानं जरी आलो तर काही सभेवर असा फरक पडत नाही. पण वेळेला का होईना अर्थ होती, आवड होती की नाही बा आपण अध्ययन मंदिरापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण संतांच्या दर्शने होती पापा पुरचरणे, ह्याचा अभ्यास करावा कवनी भलतेन वंदावे. सर्व संतांचं, सर्व महंतांचं, आचार्यांचं भेट झाली पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. कारण की तुमच्या भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गुमटे, नवनीत लाभे औचते परशास्त्राचे. तुमच्या भेटीमध्ये असा एक प्रकारचा भेट झाल्यानंतर एक प्रकारचा आनंद, तुमच्या भेटीत असा एक प्रकारचा देव भेटल्यासारखा आनंद, काहीतरी इथून या परमार्ग अध्ययन मंदिरामधून काहीतरी घेऊन जावं असं एवढं मन मोठं करून इथून जावं एवढी सदिच्छा या ठिकाणी मी बाळगतो. पुन्हा पुन्हा असेच अवसर, कारण की असाच वर्धापन दिन हा चालत राहावा. शून्य होऊन असावे. शून्य आपल्या जीवनात काहीच नाही आहे. आपण शून्यच असलो पाहिजे. किती काही मोठी संपत्ती असली तर शून्यच असली पाहिजे. आणि 4 म्हणजे चतुर्विध साधन, 4ही साधनाची स्थान प्रसाद भिक्षुक वाजनिक, या 4 साधनाची सेवा आपल्या जीवनामध्ये तीच खरं अत्यंत महत्वाचं आहे. देव तर आपल्याला भेटू शकत नाही, परमेश्वर तर आपल्याला भेटू शकत नाही. एवढी काही तळमळ आपली नाही आहे, एवढी काही जिज्ञासा आपली नाही आहे, एवढी काही आर्त आपली नाही आहे, एवढा काही अनुसूच आपला नाही आहे. पण आजही आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज या परमार्ग अध्ययन मंदिरातून आणि या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला एवढीच विनंती करावीशी वाटते, हे परमेश्वरा, आपण ज्या ठिकाणी उत्तरापंथी असाल, कदाचित आपण कोण्या जीवाचा उद्धार करत असाल, आपण कधी विजनाला बसले असाल, आपण कोण्या जीवाला ज्ञान देत असाल. देव म्हणतात धर्म वार्ते प्रसंगी सर्वत्र अवस्थान. जिथं माझी धर्म वार्ता चालू आहे, चर्चा चालू आहे, एखादा अवसर काळ चालू आहे, त्या ठिकाणी परमेश्वर हजर असतात. आणि म्हणून अशाच अवसर काळाला परमेश्वराला आपल्याला हाक देऊन, आर्त ऐकून, हाक देऊन आर्त करून आपण त्या परमेश्वराला अशा अवसराच्या माध्यमातून, त्या वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती आपण करत असतो. अत्यंत महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर आणि वर्धापन दिन सोहळा या निमित्तानं आपण माझा या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून सत्कार केला. वास्तविकता त्या परमेश्वराच्या ठिकाणी आम्ही काही एवढे विशेष अतिथी म्हणून काही एवढे हे नाही आहे, कारण की आपण त्या परमेश्वराची धूळ आहे. आपल्याजवळ काहीच नाही आहे आणि जो देणारा आहे तो परमेश्वर आहे, बोधदाता परमेश्वर आहे. शेवटी ज्ञान देणारा तो परमेश्वर असतो. आपण सगळे निमित्त मात्र असतो. तुम्हाला अधिकरणाचं, बाबाजींचं
आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे आणि व्याख्यात्यांचं प्रबोधन ऐकायचं आहे. त्यामुळे संपन्न होणाऱ्या या महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर आणि वर्धापन दिन सोहळ्याला मी माझ्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी शब्द संपवितो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत.